मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये त्या खोट्या रिपोर्ट्सबद्दल बोलत असतात. तेव्हा सायली म्हणते अर्जुनला, ते रिपोर्ट इतके खोटे होते, जर ते खऱ्या रिपोर्ट बरोबर बघितले नसते, तपासून पाहिले नसते, तर कोणाच्या लक्षातही आलं नसतं की ते रिपोर्ट खोटे आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपतला ते रिपोर्ट कोणी करून दिले याच्या मागे जरा लागायलाच पाहिजे. मी उद्याच त्या टेलिकॉम कंपनीमध्ये जातो आणि चेक करतो की ते रिपोर्ट महिपतला कोणी दिले करून. त्यानुसार अर्जुन रविराज आणि चैतन्यसोबत टेलिकॉम कंपनीमध्ये जातो. तिथल्या मॅनेजरला भेटतो आणि त्याला सगळे डिटेल्स विचारतो. तेव्हा तो मॅनेजर त्यांना सांगतो, तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार मी जानेवारी पूर्ण महिना बघितला. साक्षी जिगरे या नावाच्या कोणत्याच व्यक्तीसाठी ना आम्हाला पोलिसांकडून तशी रिक्वेस्ट आली किंवा कोणी दुसऱ्या माणसांनी ते रिपोर्ट्स आमच्याकडून मागितले आहेत. तर इकडे आता प्रियाची बडबड सुरू झालेली असते. कोर्टातला तो सगळा सीन पाहून ती खूप घाबरलेली असते की आता तीही पकडली जाणार. त्यामुळे ती म्हणत असते की 30 तारखेला एकतर साक्षीला जन्मठेप तरी होणार, नाही तर तिला फाशी तरी. तर महिपत आधीच तापलेला असतो. तर प्रियाचं हे बोलणं ऐकून तो डायरेक्ट प्रियाचा गळा दाबतो आणि म्हणतो, माझ्या पोरीला जर जन्मठेप झाली किंवा जेल झाली तर तुला जित्ती ठेवणार आहे का मी, असा म्हणून तो तिचा गळा खूप जोरात आवळतो. आता प्रिया महिपतच्या तावडीतून सुटेल का? अर्जुन, रविराज आणि चैतन्य यांना खऱ्या लोकेशन रिपोर्टबद्दल काही कळेल का? यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.